नमस्कार मंडळी, गोकुळ फार्ममध्ये आपलं स्वागत आहे। आपण बघू शकता आपल्या आंब्याच्या बागेला जीवाणूंची स्लर टाकण्याचं काम चालू आहे। आता हा जुलै महिना आणि मागे 2-3 महिन्यात जे काही राहिलेल्या भुंग्या असतील त्या भुंग्यांनी जर अंडे दिलेले असतील तर ते अंडे फुमणीच्या स्वरूपात आता अळ्या वगैरे तयार झालेल्या असतील। तर आपण मागच्या महिनाभरापासून इथे बिव्हिरिया बेसियाना, बॅसिलस, मेटारायझम, वर्टिसेलियम अशा प्रकारच्या जीवाणूची आणि बुरशींची स्लर झाडांच्या मुळाजवळ टाकतोय, जेणेकरून कोणत्याही प्रकारची जी हुमणीची अळी असेल ती खाल्ल्या जाईल, त्या बुरशी त्याच्यावरती वाढतील आणि ती बुरशी त्या अळ्यांना मारेल। अशा पद्धतीने BVMचा आपण इथे यूज करतोय, जे की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं आहेत आणि ते आपण इथे या टाक्यामध्ये इथे स्लर म्हणून वाढवतो, ज्याच्यामध्ये आपल्याकडे परभणी कृषी विद्यापीठाचं बायोमिक्स आहेत, त्यानंतर वेस्ट डिकम्पोजर आहेत जे डॉक्टर किशन चंद्रांनी दिलेले आहेत, त्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं BVM असेल, EPN असेल, अशा पद्धतीचे जीवाणू वाढवतो। माझा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचं कारण हे आहेत जे की तुम्ही इथे बघतायत। आपण आंब्याच्या बागेमध्ये जे गवत आहेत आपल्या आमराईमधलं ते गवत वेचण्याचं काम करतोय, कारण आपल्याकडे यावेळेस केना हा खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे, जे की तुम्ही इथे बघू शकता। आणि हा केना आपण वेचून घेतला आहे, हरळी गवत वेचून घेतलं आहे। यावर्षी आपल्याला बाग धरायचं आहे आणि सध्या पाऊस खूप चालू आहे, त्यामुळे हे सारखं तण खूप जास्त वाढत आहेत। सध्या ते आपण वेचण्याचं काम करतायत आणि मी त्याला इथे या गवताला प्रोसेस करण्याचं काम करतायत। तुम्ही म्हणा आता ही प्रोसेस कशा पद्धतीने करतात, तर मला हे सांगायचं आहे की आपण शेतामध्ये जनावरांचं खत टाकतो, जे की आपण शेणखत म्हणतो। आणि हे शेणखत कशापासून बनतो? जनावरं, गाया, म्हशी, शेळ्या या काय खाता हो? तर ते म्हणजे गवत खातात। आणि हे गवतच आपल्याकडे पचल्यानंतर, जनावरांनी पचवल्यानंतर शेणखत म्हणून येत आहे। मग या गवताला शेतकरी का शेतामध्ये जाळून टाकतात? हे तर खूप जास्त प्रमाणात रिच असा असलेला CN रेशो असलेला, म्हणजे कार्बन आणि नायट्रोजनचा रेशो जास्त असलेला आपल्यासाठी खत आहेत, बरोबर की नाही? सो याच गवताला जर आपण वेस्ट डिकम्पोजरने डिकम्पोज केलं, चांगल्या पद्धतीने काळं विटकरी कलरचं कुजवलं आणि कुजल्यानंतर त्याच्यातलं पूर्ण जीवन मेलं आहे बाबा, म्हणजे जे गवताचा जो अंश तो मेला आहे आणि त्याचं पूर्णपणे छान पद्धतीने कुजलेलं खत तयार झालंय। तर असं खत मग आपण का वापरू शकत नाही? त्याला जाळण्याऐवजी त्याच्यावरती प्रोसेस करून 1-2 महिने त्याला चांगल्या पद्धतीने कुजू द्यायचं आणि कुजल्यानंतर त्याला पुन्हा आपण शेतामध्ये टाकू शकतो। सो हे मी मागच्या वर्षापासून प्रोसेस करतोय, ओके। आणि मागच्या वर्षी मला या इकडे जिथे तुम्हाला गवत दिसत नाही तिथे मी चांगल्या पद्धतीने प्रोसेस केली होती, ओके, आणि तिथे छान हे झालं। तर आता तो प्रयोग आपण या इथे आपल्या आमराईमध्ये करतोय। तर हे तुम्ही बघू शकता की आमचे हे जे 2 बंधू पंटर आहेत हे त्या गवताला उचलून आणतायत आणि या आपल्या कागदावरती, ज्याच्यावरती आपण शेणखताची वगैरे प्रोसेस करतो, यावरती आणून टाकतायत आणि त्याला नंतर आपण याच्यावरती थोडं डिकम्पोज होऊ देणार। डिकम्पोज झालं की याच्यावरती आपण बुरशी आणि जीवाणू पुन्हा वाढवणार, टाका तिथे, ओके। सो असं माझं जवळपास 1 ते 1.5 ट्रॉली खत याच्यापासून तयार होणार, कारण जवळपास मी सांगतो की 1 ट्रॉलीभर तरी गवत आता जमा झालेले आहेत, अजून तरी निम्मा भाग हा निंदायचा राहिलेला आहे, ओके। आणि मी निंदण्याचं कारण लोक परत हे पण म्हणतील की मग ते गवत तसंच आहे, तर मग त्याला तिथे कापून तिथेच राहू द्यात, त्याचे हे तयार होणार। पण मला का कसं करायचं आहे, कारण मी या आंब्याच्या मध्ये 2 आंब्यांच्या मध्ये जे मधला भाग आहे तिथे 4-4 दाणे मठाचे टाकणार आहेत, जेणेकरून माझे मठ पण वाढेल आणि त्या मठाची मल्चिंग होईल। ते मठ मला, कारण ते द्विदल धान्य आहेत, ते द्विदल धान्य काय करेल मला की तिथे नायट्रोजन प्रोव्हाइड करण्याचंही काम करेल, म्हणजे मुळात तिथे रायझोबियमचे जीवाणूही वाढतील आणि जे मला नायट्रोजन प्रोव्हाइड करेल। म्हणजे आता हे एक आंब्याचं झाड आहे आणि हे एक आंब्याचं झाड आहे, यांच्यामध्ये हे जे अंतर आहेत ते याच्यामध्ये मी इथे, त्यानंतर इथे, तिकडनं आणि तिकडनं दोन्ही पोटाला, बेडच्या दोन्ही पोटाला त्यावरती मठ लावेल। आणि मठ काय करते, वेलीसारखं वाढत नाही, तर मठ काय करतं असं पूर्ण मल्च झाल्यासारखं गवतासारखं पसरतं खाली आणि ते जास्त वरती वाढत नाहीत, बरोबर की नाही? त्यांनी मला 2 गोष्टी भेटेल, नायट्रोजन रिच असं खत भेटेल आणि मला त्याची मल्चिंगही होईल आणि मला घरासाठी खाण्यासाठी मठही होईल, जे की मला पूर्ण 1 एकरामध्ये लावायचं आहे। सो अशा पद्धतीने विचार करून मी इथे लागवड करणार आहे
मठाची, आणि त्यामुळे मी जे गवत आहेत ते गवत काढून घेतोय आणि ते गवत इथे मी डिकम्पोज करून आणि नंतर मी त्याचं पूर्णपणे चांगल्या पद्धतीने कुजल्यानंतर, ज्याच्यामध्ये गवताचा जीव काही राहिलं नाही पाहिजे पण बाकीचे जीवाणू वाढले पाहिजे, तर हे पूर्ण गवत मेल्यानंतर याच्यामध्ये आपण म्हणजे ते डिकम्पोज झाल्यानंतर त्यावरती मग आपण बाकीची ही प्रोसेस करणार, त्याला चांगल्या पद्धतीने मॅन्युअर तयार करणार आणि ते मॅन्युअर पुन्हा खत म्हणून आपण यूज करणार. सो याच्यावरती जर तुमचे काही सजेशन असेल तर नक्की तुम्ही कळवा. माझ्याकडे इथे जवळपास 1.5 ट्रॉली तरी मी सांगतो आत्ता गवत जमा होईल. पुढच्या 2-1 दिवसात आणखी एखादी ट्रॉली, आणि ते पूर्ण डिकम्पोज झालं की मला एक अर्धा ट्रॉली जरी खत भेटलं तरी इनफ आहेत. 1 ट्रॉली खत घ्यायचं म्हणजे 3,500-4 हजार रुपये जातात. मग तुमचं इथे 1,500 ते 2,000 रुपये वाचतायत ना, बरोबर की नाही. आणि तो जो कार्बन आहे तो कार्बन तिथल्या तिथे यूज केला जातो. या झाडांनी, या गवताने किती कष्ट केले असेल, जे हवेतलं कार्बन आहेत ते घेतलं आहेत, त्याच्यावरती प्रकाश संश्लेषण प्रक्रिया करून ते कार्बन स्टोअर केलं आहेत, आणि ते स्टोअर केलेलं कार्बन तुम्ही पुन्हा जाळून पुन्हा ते कार्बन उत्सर्जित करतात. त्याऐवजी त्या कार्बनला पुन्हा इथे जे आहेत त्याला डिकम्पोज करा आणि ते स्थिर करा जमिनीमध्ये. अशा पद्धतीने यूज केला तर आपण एक तर एन्व्हायरमेंटची म्हणजे पर्यावरणाचीही मदत करत आहोत, तुमच्या जमिनीतला कार्बनचा रेशोही वाढत आहोत. मी मागच्या वर्षी मागच्या वर्षी नाही म्हणत, मी मागच्या 3.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस ही शेती घेतली तर त्यावेळेस हिच्यातला ऑर्गॅनिक कार्बन होता 0.6. किती? 0.6, जे की आपण राहुरी कृषी विद्यापीठातून चेक करून आणलं होतं. आणि इथे नायट्रोजनचं प्रमाण अतिशय कमी होतं, फॉस्फरसचं प्रमाण कमी होतं. पण आपण आणि ह्या जमिनी जर बघितलं तर या जमीन पूर्णपणे पांढरी पडलेली होती. कंटिन्यू क्षारयुक्त पाणी द्यायचं आणि त्यावरती रासायनिक खत टाकायचं, असं मागील शेतकऱ्यांनी काम केलेलं होतं. आणि जर तुम्ही आता बघू शकता तर ह्या जमिनीवरती पांढऱ्या क्षाराचं प्रमाणच राहिलं नाही आहेत, कारण आपण पाणी सुधारवण्याचं, जमीन सुधारवण्याचं, ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्याचं, जीवाणू वाढवण्याचं, जैविक कार्बन वाढवण्याचं, बुरशी वाढवण्याचं काम केलं. आणि या 3 वर्षात या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन 100% वाढला आहे. याचा मी तुम्हाला ज्यावेळेस आता या उन्हाळ्यात आपण मातीचे परीक्षण करणार त्यावेळेस मी तुम्हाला याचा नक्की रिपोर्ट, जे मागचं कंपॅरिझन मागच्या डेटनुसार आणि या डेटनुसार जे कंपॅरिझन आपण केलं आहे की कशा पद्धतीने मला जमीन माझी छान पद्धतीने तयार झाली आहे, मी कार्बन कशा पद्धतीने स्थिर केलं आहे, जमिनीचा पोत कसा सुधारवला आहे, याचा नक्की मी पुढील काही येत्या 5-6 महिन्यात मी तुम्हाला याचा रिझल्ट दाखवणारच आहेत, जे की मी मागच्या 2-3 वर्षात यावरती जे काम केलं आहे ऑर्गॅनिक पद्धतीने ते नक्की इथे दिसणार आहेत. सो आशा आहेत तुमच्या काही कमेंट्स असतील, सजेशन्स असतील त्या तुम्ही मला द्यालच. ओके, हे व्हिडिओ खूप सारे इंजिनियर्स, डॉक्टर्स, कृषी वैज्ञानिक, कृषी अधिकारी किंवा चांगले सुशिक्षित शेतकरी वगैरे बघत असतील, त्यांचं काही सजेशन असेल तर नक्की कोणत्याही पद्धतीचं सजेशन असेल त्याचं मी नक्की स्वागत करेल, जेणेकरून मलाही शिकायला भेटेल. धन्यवाद मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल.